श्री गणेशाय नमः। तर श्रोते हो, आज आपण पाहणार आहोत प्रयाग महात्म्य। त्यामध्ये एकूण 5 अध्याय आहेत। त्यातील पहिला अध्याय आपण आज पाहणार आहोत। लवकरच पुढील 4ही व्हिडिओ अध्यायाच्या स्वरूपात तुमच्या समोर येतील। तर अध्याय पहिल्याला सुरुवात करूया। सृष्टी रचनेच्या इतिहासावर नजर टाकून विचार केल्यास कळते की प्राचीन आर्य जातीनेच मनुष्य धर्माचा विस्तार करून त्याला आज या रूपात आणले आहे। त्यानंतर त्यांची संसारात शोभा वाढवली आहे, परंतु या समयात या जातीवर कितीतरी संकटे आलीत व किती सुधार झालेत हे सांगू शकत नाही। परंतु आतापर्यंत जो मानव जातीचा हा आर्य सनातन धर्म जिवंत आहे त्याचे कारण हेच आहे की या जातीनं धर्मालाच आपला जीव आणि प्राण मानला आहे। आणि काही वास्तविकता ही आहे की धर्माची प्रबलता, धर्मप्रेरणा आणि धर्मरचनेच्या गोष्टीचा विस्तार केला आहे। मग बरे धर्म व तपबळानं प्रकट झालेल्या जातीचे पतन कसे होईल? श्रेष्ठाचारच जीवनाचा प्रदीप आहे। आचार विचार यांची श्रेष्ठता सृष्टीचा प्राण आहे आणि त्यात सत्य, दया, तप आणि दान हे धर्माचे 4 चरण आहेत। परंतु सृष्टीत हे 4 चरण सत्ययुगात आणि त्रेतायुगात जाऊन धर्माचा सत्यरूपी चरण तुटून जातो व 3च राहतात। त्याचप्रमाणे द्वापारात सत्य आणि दयेचे ऱ्हास होऊन जातो व कलियुगात आल्यावर सत्य, दया आणि तप हे 3ही नाहीसे होऊन जातात। याप्रमाणे कलियुगात फक्त दानाचेच महत्त्व शिल्लक राहिले आहे। त्यातच जेव्हा घोर कलियुग येतो तेव्हा तेही नाहीसे होते। तेव्हा काय करायचं? तेव्हा सर्व प्रकारे धर्माचाच ऱ्हास होतो। 4ही बाजूला लोक दुष्कर्म करू लागतात। जसे की कवी कुल शिरोमणी श्री गोसावी तुलसीदासांनी म्हटले आहे, प्रगट पारिषद धर्मके कलिमह एक प्रधान, एनकेन विधी धिने दान करणे कल्याण। अध्याय प्रथम इथे समाप्त होत आहे। श्रोते हो, लवकरच अध्याय दुसराही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। असे एकूण 5 अध्याय प्रयाग महात्म्याचे तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत। सर्वांनी माझ्यासोबत एकदा ओम नमः शिवाय, हर हर महादेव म्हणायला विसरू नका। अध्याय इथेच समाप्त होत आहे।